मीरा काय झालं? बोलवलं? हे काय इथे ठेवलंय? जा ना, ठेवून दे ना तिकडे. आपलं बोलणं पूर्ण कुठे झालंय अजून? काय बोलायचं? मला नाही काही बोलायचं. आणि ते तेवढंच होतं ग, त्याच्यापेक्षा जास्त काही नव्हतं. अजून काहीच नाहीये बोलायला? काय बोलणार? बोललो म्हणून काय माझ्या चुका सुधारणार आहेत का? आणि चुका सुधारायला ती तरी कुठे जिवंत आहे? काय चुका होत्या ते नाही माहित मला, पण जर बोलून तुम्हाला मोकळं वाटणार असेल तर बोला ना, म्हणूनच विचारते. नको ना प्लीज. दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोल. कुठलाही विषय चालेल, दुसरा कुठलाही. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला अपराधी असल्यासारखं वाटतंय का? अपराधी? हो, म्हणजे जर एखाद्या माणसाच्या मनात अपराधीपणाची भावना असेल तरच तो विषय बोलायचा टाळतो, म्हणून विचार. नाही नाही, अपराधी वगैरे काही नाही. नको म्हणते आठवणी, नको नको. प्लीज, तुझे सगळं झालं असेल ना बघून, ठेवून द्या. ठीक आहे. तुम्हाला काही हवंय का? काही आणू तुमच्यासाठी? कसं सापडत नाहीये? काहीतरी असायलाच हवं. येस. प्रिय आदित्य. फायनली मी जे शोधत होते ते सापडलंय मला. तर बघ मी काय करते ते. हे काय इथे ठेवलंय? जा ना, ठेवून दे ना तिकडे. बोललो म्हणून काय माझ्या चुका सुधारणार आहेत का? आणि चुका सुधारायला ती तरी कुठे जिवंत आहे? अपराधी वगैरे काही नाही. नको म्हणते आठवणी, नको. अरे, आली का आमची परिराणी? कसा होता आजचा दिवस? नाही बोलत. अरे बापरे, काय झालं? बोलणार नाहीयेस का माझ्याशी? मीरा, माझा दिवस खूप घाण गेला. का ग? माझं गणित चुकलं. टीचर मला खूप ओरडल्या. माझा मूड ऑफ झाला. असा मूड ऑफ करून नाही घ्यायचा. टीचर चांगल्यासाठीच ओरडतात ना. तू चुकल्यावर ते ओरडणारच. असं वाईट वाटून नाही घ्यायचं. माझं गणित का चुकलं
तू मला सांग प्लीज प्लीज. हो 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 मी सांगणार, पण आता जायचं, छान फ्रेश व्हायचं, थोडंसं खायचं आणि मग आपण अभ्यास करायचा. नाही नाही प्लीज ना प्लीज. टीचर मला खूप ओरडल्या. सगळी मुलं माझ्याकडे अशी बघत होती आणि माझ्यावर हसत पण होती. अगं बाळा, असं वाईट वाटून नाही घ्यायचं. आणि आपण अभ्यास करणार आहोत ना. एक काम कर, छान फ्रेश हो. फ्रेश झाल्यावर अजून उत्साहात आपण अभ्यास करूया. चालेल? फ्रेश झाल्यावर नक्की ना? नक्की. येस. गीता मावशी. दुर्वा, काय झालं बाळा? काय सांगत होतीस तू गणिताबद्दल? अगं बाई, माझं गणित चुकलं. अजून काय वेगळं सांगू तुला? अरे बाप रे. पण काही हरकत नाही, आपण परत करूया ना अभ्यास. आणि यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने करूया. म्हणजे आज आपण बाबांना सांगणार आहोत तुझा अभ्यास घ्यायला. त्यांचं गणित खूप चांगलं आहे ना, ते शिकवतील तुला गणित. बाबा आणि माझा अभ्यास हे शक्य नाही. बाबांनी माझा कधीच अभ्यास घेतला नाही. मग आज घेतील ना. एकदा त्यांच्याशी बोलून तर बघ. पण प्लीज चिडचिड करू नकोस तू. नीट सांग त्यांना. चालेल? पण ते तयारच नाही झाले तर मग मी घेईन तुझा अभ्यास. मी समजावून सांगेन, मग तर झालं. पण आज त्यांच्याशी बोलून तर बघ आणि चिडू नकोस प्लीज. ओके? ओके. गुड. एक मिनिट कुठे निघाली स्वारी? तुला गणित शिकायचंय ना? हो शिकायचंय, पण माझा अभ्यास बाबा घेणार आहे. मी त्यांना शिकवायला लावणार. ऐक काय हे अजिबात शक्य नाहीये. दादांना नाही आवडणार. यापूर्वी असं काही घडलं नाहीये. ते चिडचिड करतील उगाच. तर नाही चिडणार ते. आणि यापूर्वी घडलं नाही तर आता घडेल ना. जोपर्यंत आपण जुन्या गोष्टी विसरत नाही, नव्या गोष्टी कशा घडणार सांग मला. काय बोलताय ताई? काय जुनं काय नवीन मला तर काहीच कळत नाहीये. नाही काही नाही, असंच बोलते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण मी नाही आहे त्याच्यात. तू नाहीयेस त्याच्यात म्हणजे काय खेळ खेळतोय का आपण? ते तुम्ही काही समजा. मला माझी कामं करायची. मला यात घेऊ नका ताई. काय गणित. काय झालं माहितीये का, क्लासमध्ये माझं गणित चुकलं. त्यामुळे टीचर मला खूप ओरडल्या. मला जाम वाईट वाटलं आणि माझा मूडही ऑफ झाला. ते मूड ऑफ झाल्यासारखं सांग ना. मस्त काय सांगतेस? आणि काय झालं असं? अभ्यास नीट करत नाहीस. अभ्यास केला असता तुला गणित आलं असतं, मग टीचर ओरडली नसती. मी तेच तर सांगते, मला परत ओरडा खायचा नाहीये आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. मी काय करणार? शिकवा. मी काही वेडीस काय? बघ, तुला रोज मीरा शिकवते की नाही. जा ना तुझ्या खोलीत जा, मीराला सांग, ती शिकवेल तुला. नाही, तीच मला म्हणाली बाबांना सांग म्हणून. त्यांचं गणित चांगलं आहे असंही म्हणाली. मला ना खरंच आहे बघ, खूप काम आहे मला. हे सगळं मला उद्या सबमिट करायचंय बाळा. तू जा, मीराला सांग. ती बाबा प्लीज प्लीज तुम्ही घ्या ना प्लीज. ती रोज घेते ना अभ्यास, तर तू जा ना. तीच म्हणते ती रोज घेते. मग आज एक दिवस तुम्ही घेतला तर काहीच होत नाही ना. ठीक आहे, चल. हा बघू. बघा 128 into 68. साधा गुणाकार आहे. हे येत नाही तुला? नाही, तुम्ही सांगा ना. आहे दुर्वा. हे बघ 128 नीट बघा आता. into 68 बरोबर. इकडे एक चिन्ह घेतलं. आता 8ने 8ला गुणायचं म्हणजे 8चा पाडा यायला पाहिजे. म्हण 8 8 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 8 3 जा 24, 8 4 जा. नाही, तुला साधा 8चा पाढा येत नाही. दुर्वा, तू अभ्यास कर. मीरा शिकवते ना तुला. एक काम कर, धर इथे संपूर्ण 8चा पाढा आठवून लिही. तोपर्यंत मी जरा दोघींना भेटून येतो.
ताई तो बटाटावाला एक कुचका बटाटा टाकत होता. असं बोट दाखवलंय ना त्याला, लगेच चांगला बटाटा टाकला पिशवीत. इकडे चिरायला मदत करते. नाही नाही, मी करते. बरं, तुम्ही दोघीच दुर्वाचा अभ्यास घेता ना? हो. म्हणजे आम्ही दोघीच घेतो. आम्ही नाही दादा, ताई. ताई रोज अभ्यास घेतात, मी कधीतरी अभ्यास घेते तिचा. तरी अजून दुर्वाला साधा आठाचा पाढा म्हणता येत नाही. त्याने की तू कधीतरी घेतेस. हो. म्हणून दाखव आठाचा पाढा. बोल ना, सांग पटकन. दादा येतो ना मला, आठाचा पाडा येतो, पण माझी जरा ना पाठ. हं? 8 एके 8, हं. 8 दुने 16, 8 त्रिक 26. 26. वा, छान छान आहे पाढा. जा जरा दुर्वाला घेऊन ये, तिला ऐकू दे हा आठाचा पाढा. हो दादा. है ना? काय गीता, पण आठाचा पाडा सुद्धा येत नाही. बघ ना, तुला येत असेलच. हो. मग म्हणून दाखव ना. 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचा 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 आठी 62, 8 नंबर. अच्छा ठीक आहे. 62. आठी 62. नाही नाही, मीरा काय आहे? तू शिक्षिका आहेस ना? तुला सुद्धा येत नाही आठाचा पाढा? नाही हो, जरा माझं आणि गणिताचं का वाकडच आहे. मला कठीण जातो तो विषय, इतकं जमत नाही मला गणित. ठीक आहे, आजपासून मी शिकवतो तुम्हाला. हं? आज गब्बर जागा झालाय. बाबा मला कशाला शिक्षा, मी आधीच ओरडा खाऊन आले. तू जरा शांत बसतेस? तुम्हाला तिघांनाही मी शिकवणार आहे आता पाढे. दादा तुम्हीच घ्या ना अभ्यास, म्हणजे आमच्याकडून काही चुकीचं शिकवलं गेलं तिला तर. नाही, मी घेणारच आहे, पण तिच्याबरोबर तुमचाही घेणार आहे. मलाही पाढे-पाठ करायचे, कळलं ना? अजूनही तुम्हाला 8चा पाढा येत नाही? विद्वानाने ऐकला ना पाढा तुमचा, बेशुद्ध पडतील. सॉरी. सॉरी काय? सॉरीने काही नाही होणार. एक काम करायचंय, बाजारामध्ये जायचं, पाड्यांचा चार्ट बनवण्यासाठी जे काही लागतं, पुठ्ठा, स्केच पेन, व्हॉटेवर जे काय असेल ते सगळं घेऊन यायचं आणि पाड्यांचे चार्ट बनवायचे. आज संध्याकाळी मला ते दिसले पाहिजे भिंतींवरती. मला येता जाता दुर्वा ते वाचेल आणि तिचं पटापट पाढे पाठ होतील. चालेल चालेल, मी पण मदत करू का टेबल्स बनवायला? आणि तुम्हालाही हे पाढे पाठ करायचे. बरं, ही गंमत नाहीये, हे सिरियसली करायचे, कळलं? मी म्हणत जाईन पाडे रोज, प्रॉमिस. पण प्लीज आपण टेबल्स करूया, प्लीज प्लीज. जा मग पटापट घेऊन ये सगळं. हा दादा, निघतो लगेच. हं. मी पण आलेच. आठ एके 8, 8 दुने 16,
8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचा 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. पाडे येतात, मुद्दाम चुकले. का? कारण तुम्ही दुर्वाचा अभ्यास घ्यावा म्हणून. मीरा कठीण आहेस तू. पर मिसेस कामत, आता जा सगळं सामान आणायला आणि लवकर जा आणि लवकर या. मिसेस कामत. ओके मिस्टर कामत. खूप मज्जा येणार, खूप खूप खूप. ए मीरा, तुला माहितीये का मला कलरिंग करायला जाम आवडतं. हा, म्हणूनच मी एका कार्ड पेपर वरती मी एकटीच करणार आहे, बाकीचं तर तुम्ही बघायचं. हा, पण एकावर मी एकटी. अरे बाप रे, ठीक आहे, आपण 5 कार्ड पेपर सांगू. ओके, मी तुला ना सुंदर रकाने काढून दे. चालेल. रकाने म्हणजे अगं कॉलम्स करून देईल ती तुला. ते तू कर. चालेल. चला चला चला. जावंच लागेल ना, तर बाबांचा मूड परत बदलायचा. नाही नाही, बाबांचा मूड नाही बदलणार, पण चल लवकर चल निघूया. Yes, चला, खूप मज्जा येणार आहे. वेगळे वेगळे कलर पेन्स. येस यार, पिंक कलरचा घ्यायचा आपण. काय बापरे, कसला रडाओरडा सुरू आहे? अगं आम्ही ना टेबल्सचं चार्ट बनवणार आहोत, म्हणून कलर पेन्स आणि खूप सारे कार्ड पेपर घेऊन येतोय. वा, छान. पण जे काय करायचंय ना ते जरा शांतपणे, आवाज कमी ठेवा. काय, माझं आधीच डोकं दुखतंय, शांत झोपले होते मी, तुमच्यामुळे झोपमोड झाली आहे माझी. सॉरी, आम्ही निघतोच आहोत. तुम्ही आराम करा. चल चल चल. बरीच मज्जा चालू आहे यांची. तर हॅलो हॅलो, अजून काही इन्फॉर्मेशन आहे का? बहुत अच्छी खबर आहे. मग सांग ना पटकन. तुला बऱ्याच दिवसांपासून काहीतरी करायचं होतं ना, मग ती संधी आता चालून आली आहे. मीरा आणि गीता दुर्वाला घेऊन कुठेतरी बाहेर गेलेत काहीतरी आणण्यासाठी. दादा एकटाच घरी आहे. हा, पण वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे. जे काय करायचं असेल ते लवकर कर. हो हो, माझं खूप मोठं काम केलंय तर आता तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त बघ मी काय करते ते. चल देन, बाय. या बाय.